3 रन्स इथून मात्र कंप्लीट झालं. बॅटकडे 3 धाबा आल्यात. 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले त्याचे. पाठीमागे सुपला शॉट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग स्टॉपला आलाय चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20 वरती. 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना मिचकरवाडी टीमच्या. यावेळी देखील अगदी फुलालींचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी अमर पुन्हा एकदा चुकी करताना पाहायला मिळतात आणि बॉल सरळ चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. आणखीन एक चौकार आपल्याला इथून पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 24 वरती. प्रश्न पडलाय सोमजाई सावले टीमला. इतका चांगला खऱ्या अर्थानं खेळाडू आहे अमर. आपण पाहताय बऱ्याचशा स्पर्धा तो खेळत असतो. चांगली कामगिरी त्याची राहिली आहे सावले टीमसाठी आणि त्याच्याकडनं अशा चुका अपेक्षित नसतील टीमला. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील डीपमध्ये, परंतु तिथे देखील चौकारच पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मिचकरवाडी. थँक्यू डीजे थँक्यू. चौकाराची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे फलंदाज कैलासची आपण पाहताय आणि इथून देखील फटका तर दर्जेदार केला, परंतु पुन्हा एकदा फलंदाज मात्र इथे बचाव झालाय फलंदाजाचा. कॅच ड्रॉप झाला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक तोच फलंदाज तेच रिझल्ट पाहायला मिळत आहे आणि इथून देखील आपण पाहताय 2 धाबा आल्यात. 2 धाब्याने धावफलक आता जाऊन पोहोचते 30. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. अजूनही उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये अजूनही टार्गेट इथून सेट करायचंय. तर बॅटिंग करत असताना अच्छा रन कंप्लीट झाली की नाही ते चेक करायचंय.